जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजेच लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत। प्रभाग क्रमांक 3 मधून प्रमुख पाहुणे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार श्वेता प्रमोद काळे आज आपल्या मंचावर म्हणजेच गावकट्टा या ठिकाणी आल्या आहेत। त्यांचं मनापासून आपण स्वागत करत आहोत। आज आपण आपल्या संघ लोकांच्या मनातले प्रश्न हे त्यांच्या पुढे मांडणार आहोत। नमस्कार, मी सोमनाथ काळे, दैनिक चालू वार्तामधून आज लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपण लोहगाव या ठिकाणी आलेलो आहे। कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे। खूप उमेदवारांचा प्रतिसाद आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे। त्याचबरोबर आज आपण शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून ते श्वेता प्रमोद काळे या ताई आपल्या संघ आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सौ श्वेता प्रमोद काळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून इच्छुक उमेदवार आहे। प्रभाग क्रमांक 3 इथे ओबीसी म्हणून माझी उमेदवारी लढवण्याची इच्छा आहे। ताई, तुम्ही उमेदवारी आता तुम्हाला जाहीर होणार आहे, या झालेली आहे। आज उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तुम्ही आज लोकांचे प्रश्न सोडवणार आहे। तर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही पहिला प्रश्न असा काय आहे आणि त्यांच्यासाठी काय महत्त्वाचा प्रश्न सोडवणार? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मध्ये लोहगावचा आम्ही सरपंच असल्यापासून आहे आणि अजून पण चालू आपण केलं तरी तुम्ही म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। पाणी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि रस्त्यांचा आम्ही प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करेल महिलाच्या मार्गदर्शनाने। त्याआधी तुम्ही सरपंच होता, तुम्हाला खूप काही संघर्ष करावा लागला। आता इथून पुढे तुम्ही मोठ्या पदावर जाणार आहे, तर तुम्ही असा कोणता प्रश्न आहे की जनतेला ते सोडवल्याच्या नंतर तुमच्या अजून तुमची ताकद वाढेल आणि ताकद वाढण्यासाठी तुम्हाला कुठलं काम पहिलं करावं लागेल? रस्ते मेन म्हणजे मी जो बोलले पहिला तो पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल आणि त्याच्यानंतर रस्ते आपले महत्त्वाचे आहेत। अजून जर वाड्या वस्त्यांवरती अजूनही तुम्ही जर सर्वे केला तर तिथं पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं अक्षरशः पाणी 8-8 दिवसाला येते। आम्ही कॉर्पोरेशनमध्ये जाऊन आम्ही 17मध्ये गेले गाव कॉर्पोरेशनमध्ये, पण अजूनही आमच्या इथं 8 दिवसाला पाण्याचा प्रश्न आहे आणि वाड्या वस्त्यांचा प्रश्न आहे। प्रश्न तर गावाकडचा खूपच मोठा आहे। पाण्याची अडचण आहे, रस्त्याची अडचण आहे। आज त्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी सर्वांचाच हाच प्रश्न आहे येतो की पाणी, ड्रेनेज लाईन यासारख्या सुविधा, त्यामध्ये ट्रॅफिकचा मोठा प्रश्न गावामध्ये आहे, हे तुम्हाला सर्वच माहीत आहे। पण आता तुम्हाला त्या पदासाठी जाण्यासाठी तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? जनतेला मी एकच आवाहन करेल, मी तुमच्यातील एक सर्वसाधारण महिला आहे। तुम्ही जर मला निवडून दिलं तर आपले जे मेन मूलभूत प्रश्न असतात ते मी हक्काने तिथे जाऊन सोडू शकते, तिथून भांडून मी आपली कामं करून घेऊ शकते। तर तुम्ही मला जर का संधी दिली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं करेल, असं मी सर्व लोहगावकरांना विनंती करते आणि आभार मानते। आणि 3 नंबर प्रभागातून सर्व लोहगाव, वाघोली, विमाननगर या प्रभाग क्रमांकातून सर्व व्यक्ती मतदारांना माझी विनंती आहे की तुम्ही मला संधी द्या, या संधीचं मी नक्कीच सोनं करेल। धन्यवाद। खूपच छान, यांनी सांगितल्याप्रमाणे या समस्या खूप मोठ्या आहेत आणि आज आपण त्या पद्धतीने तुमची गावकट्टा या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि तुम्ही जी आम्हाला ही संधी दिली चर्चा करण्याची त्याबद्दल तुमचे आभार आणि सर्वांना माझे जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। धन्यवाद।